चला तर सकाळची सुरुवात झालेली आहे. निघाली आहे मी माझ्या कामावर आणि तुम्हाला सगळ्याला तर माहीतच आहे मी स्वयंपाकाचे कामं करते. पहिल्या घरी मी बनवलेलं आहे एकदम टेस्टीवाले पनीर भुर्जी आणि एकदम सॉफ्ट आणि मऊ एकदम चपात्या बनवलेल्या आहेत. नाश्त्यामध्ये मी बनवलेलं आहे इथे पातळ-पातळसे अंड्याचे ऑमलेट. हा आहे आजचा नाश्ता. लंच बॉक्स मी पॅक केलेला आहे. लंचमध्ये मी दिलेला आहे पनीर भुर्जी, सॅलडमध्ये काकडी, गाजर आणि बीट फ्रूट कट करून चपात्या पॅक केलेल्या आहेत. हा आहे आजचा लंच बॉक्स. भांडे घासलेले आहेत. किचन पण एकदम साफ केलेलं आहे. नाश्ता झाकून ठेवलेला आहे. आता मला जायचं आहे दुसऱ्या घरी. तर चला मी दाखवते दुसऱ्या घरी मी काय बनवलेलं आहे. असं टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. मला भरपूर सारं सपोर्ट करा. दुसऱ्या घरी मी आलेली आहे स्वयंपाकाला. इथे मी एकदम क्रिस्पी भाजलेले मी बनवलेत गोबी पराठे. एकदम चविष्ट, छान आणि टेस्टी आणि तुपाच्या बनवलेल्या आहेत. चपात्या एकदम सॉफ्ट आल्या. मुगाची डाळ केलेली आहे दुपारच्या जेवणासाठी. एकदम कोथिंबीर वर टाकलेली आहे. मस्त तडक्यावाली डाळ. ह्याची रेसिपी पण तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर भेटून जाईल. इथे पण मी भांडे घासलेले आहेत. नाश्ता झाकून ठेवला आहे. पूर्ण जेवण झाकलं आहे. किचन साफ करून मला जायचं आहे आता माझ्या घरी. तर चला मी दाखवते आज मी माझ्या घरी नाश्ता काय बनवलेला आहे. मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत तर मुलंही घरीच आहेत. इथे मी माझ्या घरी बनवलेले आहे अंड्याचं ऑमलेट आणि मऊसूद एकदम चपात्या. राजा खोलू, दरवाजा खोलू. जा अभी जा घर. बाय बाय. नाश्ता करून मी आलेली आहे आता कामावर आणि हे मी बिगर तेलाचे एअर फ्रायमध्ये बनवले आहेत भजे. आणि हे भजे पकोडे, कढी बनवली, पत्ताकोबी आणि वाटाण्याची भाजी, एकदम पांढरा शिपट भात, मोकळा मोकळा. पूर्ण जेवण झाकलेलं आहे. किचन पण साफ केलेलं आहे. आजची रेसिपी तुम्हाला कोणती स्पेशल वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी निघालेली आहे माझ्या घरी. संध्याकाळी लवकरच येणार मी रात्रीचं जेवण बनवायला. असंच मला सपोर्ट करत राहा. हेल्दी खा, हेल्दी राहा आणि हमेशा हसत राहा.